आज सरदार वल्लभभाई पटेल या विद्यालयाचं भौतिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या जे स्वरूप जे चित्र आपल्या समोर उभा ठाकलेलं आहे, याचं जे रोपटं लावलं गेलेलं आहे, साधारण 1992 साली काही ध्येयवेड्या 15 संस्थापक सदस्यांनी एकत्र येऊन हे रोपटं लावलेलं आहे। आपल्या उदगीर शहरामध्ये अनेक शाळा कार्यरत आहेत, पण एखादी चांगली संस्कारक्षम शाळा आपण उभी करावी असा विचार या लोकांच्या या मंडळीमध्ये मनात आला। डॉक्टर दंडवते दादांच्या घरी 1992 ला प्रथम एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये उदगीर शहरातील ज्या वस्तीमध्ये, ज्याला आपण सेवा वस्ती म्हणतो, अशा वस्तीमध्ये एखादी संस्कारक्षम शाळा काढावी असा विचार या कार्यकर्त्यांच्या मनात आला आणि मग बैठकांचं सत्र सुरू झालं। डॉक्टर दंडवते दादांच्या घरी काही बैठकांमधून आपल्या संस्थेचं नाव काय असावं, संस्थेचं ब्रीदवाक्य काय असावं, संस्थेला आपण जी शाळा चालू करणार आहोत, ज्या बालवाड्या चालू करणार आहोत, त्यांची काय नाव असावीत, यावर खूप चर्चा झाली। आणि मग या चर्चेअंती सुरुवातीच्या काळात उदगीर शहराच्या विविध भागामध्ये आपण लवकुश शाळा, बालवाड्या चालू कराव्यात असा निर्णय झाला। साधारण 93 जून मध्ये उदगीर शहरातील प्रथम 2 भागामध्ये या लवकुश बालवाड्यांची सुरुवात करण्यात आली। त्याच्या पुढच्या वर्षी साधारण 95 ला उदगीर शहरातील जवळजवळ 5 वस्त्यामध्ये लवकुश बालवाड्यांची सुरुवात करून एक चांगला संस्कार बालवयातच या मुलावर घडवण्याचा प्रयत्न संस्थेद्वारे सुरू करण्यात आला। या बालवाडीतूनच पुन्हा प्रेरणा घेऊन आपण प्राथमिक शाळा सुरू करावी असा निश्चय झाला आणि 1998 ला या बालवाडीतून पहिलीचा वर्ग सुरुवात करण्यात आला। पहिलीच्या वर्गात साधारण सुरुवातीला 38 विद्यार्थी होते आणि मग ही जागा कुठे घ्यावी, शाळा कुठे करावी याचा विचार झाला। संस्थेचे त्यावेळेसचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी ज्ञानेश्वरराव कोटलवार, त्यावेळेसचे संस्था कार्यवाह श्री नारायणराव देशपांडे यांनी उदगीर शहरातील, जिला आपण सेवा वस्ती म्हणतो, या सेवा वस्तीमध्ये हवी स्वामी मठाच्या जवळ आपण ही शाळा सुरू करावी असा विचार कार्यकारिणीच्या बैठकीत झाला आणि 1998च्या जून मध्ये या पहिलीच्या वर्गाला सुरुवात झाली। 2-3 वर्ष मान्यता मिळवण्याचा प्रयत्न झाला, पण मान्यता मिळत नव्हती। पहिली, दुसरी, तिसरी हा जो वाडा घेतला गेला सुरुवातीला भाड्याने, सांगवीकर वकिलांचा हा वाडा होता। या वाड्यामध्ये ही शाळेची सुरुवात करण्यात आली आणि हळूहळू 2000 ला 4थी पर्यंतचे वर्ग इथं उघडले गेले। साधारण 2000 ला शाळेला प्राथमिक शाळेची मान्यता मिळाली। यामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग होता, विशेषतः प्रमोदराव कुलकर्णी, व्यंकटेशराव देशपांडे यांच्या धडपडीतून मंत्रालयात प्रयत्न करून या शाळेला मान्यता मिळवण्यात आली। यानंतर ज्ञानेश्वरराव कोटलवार जात राहिले आणि संस्थेची धुरा श्री कैलासवासी प्रभाकरराव मांगुळकर यांच्याकडे सोपवली गेली। त्याचबरोबर कार्यवाह म्हणून व्यंकटेशराव देशपांडे यांच्याकडे जबाबदारी सोपवली गेली आणि सहकार्यवाह म्हणून प्राध्यापक गोविंदराव जानखंडे यांच्याकडे सहकार्यवाह म्हणून जबाबदारी सोपवली गेली। नवीन टीम संस्थेची उभी ठाकली आणि कामाला खूप मोठ्या प्रमाणात गती मिळाली। हळूहळू इथली प्राथमिक शाळा 7वी पर्यंत वर्ग सुरू झाले। त्याचबरोबर राम मंदिर मध्ये
जो लवकुश बालवाडी चालवली जात होती तिथेही आपण काही वर्ग सुरू करावेत आणि म्हणून तिथेही पहिलीचा वर्ग सुरुवात करण्यात आला. तिथं हळूहळू पहिली, दुसरी, तिसरी, चौथी असे वर्ग सुरू करण्यात आले आणि तिथं सेमीचा विभाग एक स्वतंत्र आपण चालवावा असं कार्यकारिणीमध्ये लक्षात आलं आणि त्या विभागात राम मंदिर मध्ये आपण पहिलीचे सेमी वर्ग सुरू केले. संस्थेचा विकास वाढू लागला. संस्थेच्या निरनिराळ्या बैठकांमधून अनेक कार्यक्रमाचं नियोजन केलं जात होतं. अनेक पालकांमधून, शाळेच्या धडपडीतून, विशेषतः जो शिक्षक वर्ग होता की ज्यांना संस्था कार्यकर्ते असं संबोधले जात आहे, या शिक्षकांच्या, या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून, त्यांनी विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या मेहनतीतून शाळेचा नावलौकिक शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुरुवात झाला. एक अतिशय संस्कारक्षम शाळा म्हणून या संस्थेकडे बघितलं गेलं आणि विद्यार्थ्यांचा, पालकांचा ओढा शाळेकडे लागला. विद्यार्थ्यांची संख्या 400 पर्यंत गेल्यानंतर इमारतीची गरज भासू लागली आणि म्हणून विशेषतः प्रभाकरराव मांगुळकर यांनी इमारत कोणत्याही परिस्थितीत आपण उभी करायची, पालकांचा एवढा आग्रह आहे, बसण्यासाठी जागा नाहीये, खोल्यांची ही अवस्था आहे की आकाशात आभाळ आलं तर शाळेमध्ये गळती का काय अशी भीती शिक्षकांना वाटायची, अशी स्थिती होती आणि म्हणून शाळेचं